सिद्दीकी यांच्या एबी फॉर्मवर प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरे यांची सही आहे आणि त्यामुळे झिशान सिद्दीकी यांची आमदारकी अडचणीत येण्याची शक्यता आहे। याच संदर्भात आम्ही विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे यांच्याकडून याबाबतची कायदेशीर बाजू जाणून घेतलेली आहे। त्यांचं काय म्हणणं आहे पाहूया। की झिशान सिद्दीकी यांचं डिक्लेरेशन झालेलं आहे इलेक्शन कमिशन कडून, त्यांची निवडणूक जाहीर झालेली होती। त्यावेळेस आता निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांचे ते निवडून आले असं जाहीर करण्यात आलेलं आहे। त्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी 2 दिवसापूर्वी शपथही घेतलेली आहे। ही जे ऑब्जेक्शन आपलं प्रायमा फेसी दिसतंय की सुनील तटकरे साहेब यांच्या नावापुढे प्रदेशाध्यक्ष नव्हतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही पत्र वगैरे गेलेले होते कमिशनला, पण हे जे ऑब्जेक्शन आहे हे ऑब्जेक्शन स्क्रुटिनी निवडणूक आयोग जो प्रोग्राम जाहीर करते त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951 आणि कॉन्डक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961 याप्रमाणे स्क्रुटिनीची प्रक्रिया असते। स्क्रुटिनी म्हणजे छाननीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही अर्जावर काही असं प्रायमा फेसी काही डिस्क्रिपन्सी असेल, ऑब्जेक्शन असेल तर ते घेता येतं। त्या उमेदवाराला किंवा प्रायव्हल उमेदवाराला ते ऑब्जेक्शन घेता येतं, त्यांच्या प्रतिनिधीला घेता येतं, इलेक्शन एजंटला घेता येतं। तर ते ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं नाही असं एक प्रायमा फेसी दिसतंय, कारण घेतलं असतं तर ते वृत्तपत्रात आलं असतं किंवा जाहीर झालं असतं, पण असं ऑब्जेक्शन त्यावेळेस घेण्यात आलेलं नाही। त्यामुळे ही संधी गेलेली आहे। आता हे इलेक्शन डिक्लेअर झालं, शपथविधी झाला, त्यामुळे ही प्रक्रिया आयोगाची पूर्ण झालेली आहे। आता याच्यात एकच मार्ग आहे, तो मार्ग म्हणजे इलेक्शन पिटिशन करणं। ती इलेक्शन पिटिशन हायकोर्टात होती आणि आरपी ऍक्ट 1951च्या मला वाटतं 80 कलमाखाली ती इलेक्शन पिटिशन करण्यात येतं आणि पिटिशन झाल्यानंतर मग काय हायकोर्टामध्ये पुरावे सादर केले जातील, साक्षी पुरावे होईल, त्यामध्ये जो हायकोर्ट निर्णय देईल त्यावर हा निर्णय अवलंबून असेल। सध्या तरी मला वाटतं की झिशान सिद्दीकी साहेब यांच्या आमदारकीला तसा कुठलाही धोका मला जाणवत नाही।